नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या माहिती मंच या YouTube चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट होती. ती अपडेट काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. लाडकी बहीण योजना 23वा हप्ता आणि मोठी कारवाई असं तुम्हाला दिसतच असेल, पण 23वा हप्ता कधी मिळणार आणि मोठी कारवाई काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तुम्हाला म्हणजे मोठी कारवाई काय होणार आहे आणि 23वा हप्ता कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. तुमचे हप्ते का थांबले, कोणावर कारवाई होणार, जाणून घ्या संपूर्ण सत्य. सद्यस्थिती काय आहे तर योजनेत सध्या काय घडत आहे. 23वा हप्ता मे महिना हप्ताची वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजेच काय तर 23वा हप्त्याचे आता जून चालू झालेला आहे. 23वा हप्ता हा मेचा आहे आणि काही महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळालेले नाहीत. आणि अशा महिलांना कधी मिळणार आहे तेही आपण पाहणार आहोत, की 23वा हप्ता हा मे महिन्याचा आहे. योजना बंद पडलेली नाही. काही महिलांना वाटत आहे, की हळू ही योजना बंद करण्याचं काम सरकार करत आहे, पण तसं नाहीये. काही महिला या अपात्र ठरत आहेत. त्यामुळे अशा महिलांना वाटू शकते, की ही महिला सरकार बंद पाडत आहे, पण तसं काही नाहीये. सध्या तरी योजना ही चालूच आहे. 70 लाख खात्यांची चौकशी. आता ज्या महिलांची ज्या बनावट किंवा अपात्र झाल्या होत्या अशा महिलांची प्रशासन काय करत आहे तर सखोल चौकशी करत आहे आणि छाननीही त्यांनी सुरू केलेली आहे. आणि अजून महिला किती या अपात्र ठरू शकतात किंवा कोणत्या महिला या बनावट खातं तयार करून पैशांचा लाभ घेत आहे, अशा महिलांची शोध मोहीम त्यांनी चालू केलेली आहे. ही केवायसी सक्तीची. हप्ते सुरळीत चालू राहण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर बँक खात्यात तुमचे ते ई केवायसी केलेले नसेल तर ई केवायसी केलेल्या महिलांनाच हे हप्ते मिळणार आहेत. अफवा विरुद्ध सत्य, घाबरण्याचे कारण नाही. अफवा काय आहे तर लाडकी बहीण योजना कायमची बंद पडणार आहे आणि सर्वांचे हप्ते थांबवले जाणार आहेत, अशी एक अफवा आहे. पण ही अफवा खरी आहे की नाही तर ही अफवा ही खोटी आहे. सत्य काय आहे तर योजना बंद होणार नाही. शासनाची कारवाई केवळ अपात्र आणि बनावट लाभार्थ्यांपुरती मर्यादित आहे. म्हणजेच काय तर ज्या महिला अपात्र आहेत आणि ज्यांनी बनावट खाते करून पैशांचा लाभ घेतलेला आहे, अशाच महिलांचे हप्ते बंद करण्याचं काम सरकारनं केलेले आहे. सर्व खऱ्या आणि पात्र महिलांना त्यांचे हप्ते 100% मिळत राहणार आहे. ज्या महिला क्रायटेरियामध्ये बसलेल्या आहेत किंवा त्यांनी पात्रता पूर्ण केलेली आहे, अशा महिलांचे हप्ते त्यांना 100% मिळणार आहेत. रेड फ्लॅग तपासणी. तुमचे नाव वगळले जाऊ शकते का? रेड फ्लॅग तपासणीमध्ये तुमचे नाव वगळले जाऊ शकते का? तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर उत्पन्न. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास किंवा कुटुंबात कोणी ITR इन्कम टॅक्स भरत असल्यास तुमचं नाव वगळल्या जाऊ शकतं. हा एक क्रायटेरिया आहे. दुसरा काय आहे तर नोकरी. कुटुंबात कोणी सरकारी नोकरदार असल्यास किंवा सरकारी पेन्शन घेत असल्यास त्यांचाही हप्ता बंद होऊ शकतो. त्या महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत. त्या महिलांनी या क्रायटेरियापैकी एक तरी क्रायटेरियामध्ये ते बसत असतील, त्यामुळे त्या महिलांचे हप्ते हे बंद झालेले आहेत. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, की तुम्ही तुमच्या घरात कोणी उत्पन्नाचा क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे का? कोणी नोकरीमध्ये आहे का? किंवा चारचाकी वाहन म्हणजेच कोणतं वाहन तर फोर व्हीलर. कुटुंबाच्या मालकीची चारचाकी वाहन, कार, जीप असल्यास तुम्ही या योजनेतून बाद होणार आहेत. मर्यादा काय आहे तर एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यास ती महिला फक्त लाभ घेऊ शकतात. तर 2च महिला लाभ घेऊ शकतात. 2 पेक्षा जास्त नाही. 2 पेक्षा जास्त तुम्ही लाभ घेऊ शकत नाहीत. वाहनाबाबतचा महत्वाचा नियम आणि अपवाद काय आहेत? तर कोणतं वाहन तुमच्या घरी असल्यास तुम्ही अपवाद ठरणार आहात. तर तुमच्याकडे कार किंवा जीप असली तर तुम्ही या योजनेतून बाद होणार आहेत. 100% तुम्ही बाद होणार आहेत. अपात्र चारचाकी वाहन, कार, जीप तुमच्या नावावर किंवा कुटुंबात चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर हा अपवाद आहे. ट्रॅक्टर यासाठी पात्र आहे. ट्रॅक्टर हे शेती कामासाठी वापरले जाते, त्यामुळे याच्यामध्ये या योजनेत तुम्हाला सूट दिलेली आहे. तुमच्या घरी जर एखाद्या कुटुंबात जर ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर कितीही असो तरी तुम्ही या योजनेत
अपवाद आहात, म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये पात्र राहणार आहात. दुसरं काय आहे तर तुम्ही पात्र असूनही 21वा किंवा 22वा हप्ता का थांबला? याचं व्यवस्थित कारण समजून घ्या. काही महिलांना 21वा व 22वा हप्ता मिळालेला नाही. अशा महिलांनी ई-के-वाय-सी अपूर्ण आहे. त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही. तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणे ही सर्वात मोठी अडचण तुमची ठरलेली आहे. किती महिलांना आपण सांगितलं होतं की तुम्ही ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्या. त्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या. काही महिलांनी ऐकलं, काही महिलांनी ऐकलं नाही. त्यामुळे काही महिलांचे हे हप्ते बंद झालेले आहेत. शासकीय छाननी प्रक्रिया 70 लाख महिलांच्या यादीत तुमची पडताळणी अद्याप प्रलंबित असू शकते. तर काय तर 70 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरवलेल्या आहेत. त्यांची शासकीय छाननी प्रक्रिया ही सुरू आहे. त्यामुळे त्या प्रलंबित आहेत किंवा काही महिला ह्या बाद ठरलेल्या आहेत. कारवाईचा मुख्य उद्देश काय आहे? खऱ्या लाभार्थ्यांचे संरक्षण करणे. कारवाईचा मुख्य उद्देश काय आहे तर ज्या महिला वंचित आहेत, ज्या महिला अ, त्यांना आधार कशाचा पैशाचा वगैरे याचा आधार नाहीये, अशा महिलांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे. अशा या योजनेचा हा मुख्य उद्देश आहे. बनावट लाभार्थी सर्व सुखसोयी, गाडी, नोकरी, जास्तीचे उत्पन्न असतानाही खोटे फॉर्म भरून योजनेचे पैसे लाटणाऱ्या महिलांवर कारवाई करणे. या योजनेचा ते योजना त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक भाग आहे. यामधून बनावट लाभार्थी हे बाहेर काढणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. खरा न्याय हा त्या महिलांना मिळालेला पाहिजे. तर खरे लाभार्थी मोलमजुरी करणाऱ्या महिला, भाड्याने घरात राहणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज असलेल्या गरीब महिलांपर्यंत पैसे पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पात्र आणि गरीब महिलांनी आता काय करावे? ज्या महिला पात्र आहेत आणि गरीब आहेत अशा महिलांनी काय करावे तर पहिले तुम्ही बँकेत जा. सर्वात आधी बँकेत जाऊन तुमची ई-के-वाय-सी आणि आधार तातडीने पूर्ण आहे का ते चेक करा. जर नसेल तर आता ई-के-वाय-सी तुम्ही करू शकत नाहीत. समजून घ्या. ई-के-वाय-सी ची तारीख संपलेली आहे. ई-के-वाय-सी आता तुम्ही करू शकणार नाहीत. तक्रार नोंदवा. के-वाय-सी पूर्ण असूनही पैसे न आल्यास थकीत हप्त्यासाठी महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार तुम्ही केली पाहिजे, की माझी ई-के-वाय-सी कंप्लीट आहे. मी सर्व क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे. तरी मला हप्ते का मिळत नाहीत? हे तुम्ही महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जाऊन विचारलं पाहिजे. निश्चिंत का राहा? तर घाबरू नका. जर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि तुमची कागदपत्रे योग्य असतील, तर तुमचे हप्ते कोणीही रोखू शकत नाही. थोडक्यात महत्त्वाचे काय तर 23वा हप्ता मे महिना लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. जून महिना चालू झालेला आहे. जर येत्या 5-6 तारखेपर्यंत जर तुम्हाला जी-आर आला तर मी तो जी-आर तुम्हाला दाखवणारच आहे. नियम मोडणाऱ्या 4 चाकी वाहन, सरकारी नोकरी महिलांवर कारवाई किंवा वसुली अटळ आहे. ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा महिलांनी या महिलांवर कारवाई होणार आहे. ट्रॅक्टर मालक महिलांना योजनेचा लाभ यापुढे चालू राहणार आहे. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्या महिलांना घाबरण्याची गरज नाही. त्या महिलांनाही पैसे मिळणार आहेत. ई-के-वाय-सी नसल्यामुळे अनेक हप्ते तात्पुरते थांबले आहेत. ते त्वरित पूर्ण करा. ज्या महिलांची ई-के-वाय-सी केलेली नाही त्या महिलांना ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने परत वेळ दिला पाहिजे आणि अशा महिलांचा हा हप्ता जो आहे थांबलेला तो पूर्ण करण्यास सरकारने महत्त्वाचे काम केले पाहिजे. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.